नमस्कार मित्रांनो. पाऊस सुरू झाला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. पावसाळ्याबरोबर तुम्ही बाकीचे पण तुमचे सगळे प्लॅन्स ठरवत असाल. कांदा भजी, बटाटा भजी, एखाद्या ठिकाणचा वडापाव, एखादी शॉर्ट राईड, बाईकवरती राईड, सगळ्या गोष्टी. बाईकवरती लाँग ड्राईव्ह, कार घेऊन आपण कुठेतरी माळशेजला चाललो आहे, माथेरानला चाललो आहे, बऱ्याच गोष्टी, पिकनिक्स, वॉटरफॉल सगळं चालू आहे. सगळ्या गोष्टींची आपण काळजी पण घेतो, प्रिपरेशन्स पण करतो की छत्र्या शोधणं, गाडीला सर्व्हिसिंग झालं आहे की नाही, अँड्रस कोटिंग झालं आहे की नाही, छोट्या छोट्या गोष्टी, बाईकला वरतून ते कवर घातलं आहे की नाही जेणेकरून सीट भिजणार नाही. तर या सगळ्या गोष्टीचं प्रिपरेशन करत असताना एक गोष्टीची आपण काळजी घेतली जात नाही. पावसामुळे मॅक्सिमम होणारे आजार असतात त्याला म्हणतात आपण व्हायरल इन्फेक्शन, ज्याला डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड हे जे जे काही इन्फेक्शन्स आहेत ना, इट इज बिकॉज ऑफ रेन आणि त्यामुळे येणारे डास, या सगळ्या गोष्टींसाठी. आता त्याच्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो का? तर त्यांच्यासाठी आपण काहीच काळजी घेऊ शकतो नाही. पण ते जर का आजार उद्भवले आणि जर का त्या केसमध्ये आपल्याला ॲडमिट व्हायची वेळ आली, तर आपल्यासाठी काहीतरी एक मेकॅनिझम पाहिजे की ज्याच्यातनं आपण त्याच्यातनं सहज बाहेर पडू शकू. तर तो म्हणजे मेडिक्लेम. आता तुम्ही असा विचार करत असाल की हा फक्त मेडिक्लेमबद्दल सांगण्यासाठी आलं, तर खरंच मी मेडिक्लेमबद्दलच सांगण्यासाठी आता हा व्हिडिओ केलेला आहे. कारण की तुमच्या गाडीला एंट्रस कोटिंग करायला सांगणारे हे ऑटोमोबाईल इंजिनियर असतील. छत्र्या विकणारे तुम्हाला सांगतील की तुम्ही छत्री ठेवा हातात, म्हणून ते छत्र्या विकायला बसलेले असतील. तर माझं प्रोफेशन आहे हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स, की ज्याच्यामध्ये हे सगळे आजार उद्भवल्यानंतर त्याच्यासाठी एक खर्च येणार आहे, त्याच्यासाठी आधीच काळजी घेणं गरजेचं आहे ना, म्हणून तुमचं हेल्थ इन्शुरन्स पाहिजे. आता हेल्थ इन्शुरन्समध्ये बऱ्याच जणांना वाटत असतं की 2-2, 3-3 वर्षाचं वेटिंग पिरियड असतं आणि हे सगळं. पण व्हायरल इन्फेक्शनला तुम्हाला माहिती नसेल तर फक्त तुम्ही अपडेट करून घ्या. व्हायरल इन्फेक्शन 1 महिन्यानंतर तुम्हाला इमिडिएटली कव्हर चालू होतं. त्याला एकच कंडिशन असते की तुम्हाला जे काय व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, फॉर एक्झाम्पल डेंग्यू झालं आहे, तर डेंग्यूमुळे जर का तुम्ही ॲडमिट झालात आणि तुमचे पॅरामीटर्स सगळे नॉर्मल आहेत, फक्त तुम्हाला डेंग्यू डिटेक्ट झाला आहे, तर तो तुम्हाला क्लेम कधीच मिळत नाही. तुमचे प्लेटलेट्स काउंट्स 1.5 लाखाच्या वरती आहेत, 2 लाखाच्या वरती आहेत, ते 50,000च्या ज्यावेळेस खाली जातात त्यावेळेस तुम्हाला प्लेटलेट्स द्यायला लागतात आणि त्यावेळेस ॲडमिशन गरजेचं असतं. बऱ्याच वेळेस ॲडमिशन आपल्याला आपले MBBS डॉक्टर सांगतात प्रिकॉशनरी म्हणून. बट हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्हाला ॲडमिशन गरज असेल त्यावेळेसच तुम्ही ती घेणं गरजेचं असतं आणि तरच तो क्लेम सेटल होतो. या सगळ्या गोष्टींना थोडासा ना सेकंड ओपिनियन घेणं गरजेचं असतं, एका डॉक्टरकडनं दुसऱ्या डॉक्टरकडे. त्याच पद्धतीने तुमची स्टारची पॉलिसी असेल तर स्टारचे डॉक्टर्स पण तुम्हाला अवेलेबल असतात, त्यांना तुम्ही तुमचे रिपोर्ट्स पाठवू शकता, तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करू शकता, गरज पडली तर ते तुम्हाला व्हिजिट पण करू शकतील. तर हे सगळं सेकंड थर्ड ओपिनियन घेऊन मग ॲडमिशन आपण विचार करायचा असतो. मेडिक्लेम आहे म्हणून फक्त ॲडमिट झालं तर तुम्हाला फक्त पैशांच्या रिलेटेडच तुम्हाला फायदा होईल झाला तर. बट तुमचं जे अनवॉन्टेड तुम्हाला जर का अँटीबायोटिक्स द्यायला जात आहेत की बाबा ॲडमिट झालाच तर तुम्हाला या सगळ्या टेस्ट करायला लागणार आहेत, सुया खोपसून घ्यायच्यात, कारण नसताना जो आजार तुमचा घरी बरा होणार आहे औषधांनी साध्या, त्याच्यासाठी तुम्ही हे सगळं करायची गरज नाही. सो फक्त मेडिक्लेमचा क्लेम वाचवावा म्हणून ॲडमिट व्हायचं नाही असंही नाही, किंवा मेडिक्लेम आहे म्हणून ॲडमिट होऊन जायचं आणि वाटेल ते क्लेम झाले तरी चालतील, आपल्याला ते मिळतील या अपेक्षित राहायचं, असंही नका करू. सो पावसाळ्याच्या शुभेच्छा आहेतच, पण काळजी घ्या. बाकीच्या गोष्टींची जशी काळजी घेता तसे मेडिक्लेम नसेल तर मेडिक्लेम पहिले काढा. त्याच्यासाठी मला कॉल करू शकता तुम्ही. माझं नाव आहे वैभव जोशी. माझा नंबर आहे 9819401681. मी रिपीट करतो 9819401681. सो सगळ्यांना परत परत खूप खूप काळजी घ्या याचं रिक्वेस्ट करतो आणि थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.